हॅलो डिअर स्टुडंट्स, हे शॉर्ट सेशन त्या विद्यार्थ्यांसाठी जे उद्या आणि परवा म्हणजेच 3 आणि 4 सप्टेंबरला IBPS क्लर्क प्रिलिमिनरी एक्झाम देणार आहेत. तर यस, सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट उद्याच्या आणि परवाच्या तुमच्या एक्झामसाठी. आणि हे शॉर्ट सेशन घेण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही एक्झाम देण्यापूर्वी मला 2 गोष्टींवरती तुमच्याशी बोलायचं आहे. महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की अभ्यासासोबत आणि एक्झाम उद्याच आहे, परवा आहे, यामुळे तुम्हाला आलेलं सध्याचं जे तुमचं एक्झाम प्रेशर आहे त्यावरती मला बोलायचं आहे. त्यासोबत दुसरी गोष्ट की उद्याचा तुमचा एक्झामचा ॲप्रोच कसा असायला पाहिजे, पेपर सोडवताना तुमचा ॲक्च्युअल ॲप्रोच आणि त्यासोबतच तुमचा माइंडसेट. तर सुरू करूया आजचं सेशन, ज्यामध्ये पहिला जो पॉईंट मला बोलायचा आहे, सध्या तुम्हाला आलेलं जे एक्झाम प्रेशर आहे, तर इट इज अ व्हेरी नॉर्मल थिंग. कुठल्याही कॅन्डिडेटला एक्झाम जशी जवळ येते आणि तुम्ही जर एक चांगल्या पद्धतीने जर तुमचा एक प्रिपरेशन केलं असेल तर एक नॉर्मल तुम्हाला एक्झाम प्रेशर येणं हे एक स्वाभाविक आहे. पण त्यासोबतच मला हे पण सांगायचं आहे माझ्या अनुभवातून तुम्हाला की बघा, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते, 2 कारणांनी तुमचा पेपर खराब होऊ शकतो. पहिलं कारण हे की म्हणजे कॅन्डिडेट्सचा, आपण जर असं म्हटलं की कोणत्याही कॅन्डिडेटचा पेपर खराब होण्यामागे 2 कारणं असू शकतात. त्यातलं पहिलं कारण जर आपण घेतलं तर एक तर असं असेल की त्या कॅन्डिडेट्सनी प्रॉपरली स्टडी केलेला नसेल, अभ्यास त्याचा बरोबर झालेला नसेल, तेवढा त्यांनी सिरियसली केलेला नसेल. हे एक कॉमन कारण आहे. आणि दुसरी कॅटेगरीचा जो एखादा कॅन्डिडेट असेल, त्याने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, सगळं आहे, त्याला सगळं पेपरचं माहीत आहे, पण तो फक्त टेन्शन त्याला आल्यामुळे, स्ट्रेस आल्यामुळे किंवा प्रॉपरली एक्झाम जे प्रेशर आहे ते प्रॉपरली त्याला मॅनेज करता आलं नाही, तो तिथे गेल्यानंतर खूप जास्त तो पॅनिक त्या ठिकाणी झाला, यामुळे पण तुमचा पेपर जो आहे चांगला अभ्यास करून देखील खराब होऊ शकतो. तर त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की जर तुम्ही योग्य अभ्यास केलेला आहे, आतापर्यंत कन्सिस्टंटली तुम्ही काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने एकंदरीत तुम्ही करायला पाहिजे, प्रॉपरली तुम्ही तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट केलेला आहे, मॉक टेस्टची प्रॅक्टिस व्यवस्थित केलेली आहे, तर तुमचा पेपर चांगलाच जाणार आहे. तर त्यामुळे जास्त तुम्ही टेन्शनमध्ये राहू नका, किंवा तुमचं जे टेन्शन आहे किंवा तुमचं जे प्रेशर आहे ते तुमच्यावरती येऊ देऊ नका. ठीक आहे, त्याला थोडंसं थांबवायचं. आता कसं थांबवायचं, तर त्याला सांगायचं की तुम्ही कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत. तुमच्या माइंडला सांगा, तुम्ही तुमच्या माइंडला सांगा की तुमचा जो एकंदरीत तुम्ही रोज प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्ही मॉक टेस्ट दिलेले आहेत, तुम्ही सिलेबस व्यवस्थित स्टडी केलेला आहे, तुम्ही प्रॉपरली पेपर्सचं ॲनालिसिस केलेलं आहे, रोज तुमचा स्कोअर कसा वाढेल यासाठी तुम्ही कन्सिस्टंटली काम केलेलं आहे. जर तुम्ही असं काम केलेलं आहे तर जास्त असे इन्स्ट्रक्शन्स देऊन तुम्ही तुमचं जे प्रेशर आहे ते कमी करू शकता. त्यासोबतच बघा, रिझल्टचा विचार आधीच करू नका की रिझल्ट तुमचा काय येणार आहे. यासोबतच याच्यात जस्ट आधी काही दिवसांपूर्वी तुमच्या RRBच्या एक्झाम्स झाल्या, RRB POच्या, RRB क्लर्कच्या एक्झाम्स झाल्या. अनफॉर्च्युनेटली काही कॅन्डिडेट्स असे असतील की ज्यांचा त्यावेळेला एवढं अप टू द मार्क प्रिपरेशन नसल्यामुळे त्यांचे अटेम्प्ट कमी झाले असतील, किंवा पेपर चांगला गेला नसेल, पाहिजे तसा गेला नसेल, तुमच्या अपेक्षेपेक्षा तो कमी गेला असेल, तर तिथे तुमचा परफॉर्मन्स तुमच्या मनासारखा नसल्यामुळे तो जो फिअर आहे तो इथे आणू नका. आता तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, आता तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकून या ठिकाणी काही गोष्टी इम्प्लिमेंट करून, काही गोष्टी अपग्रेड करून तुम्ही IBPS क्लर्कचा पेपर देत आहात, तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तिथे तसं झालं म्हणून इथेही तसं होणार असा विचार करू नका. त्यासोबतच बघा, अजून जर आपल्याला जे बोलायचं आहे तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे की अटेम्प्टचा विचार आधीच करू नका
की मला अमुक अटेम्प्ट करायचं आहे. आधीच ठरवू नका की मी 80-90 अटेम्प्ट करणार आहे की 60-70 अटेम्प्ट करणार आहे. हे आधीच डिसाईड करू नका. किंवा मग पर्टिक्युलर सेक्शन मी अशाच फॉर्मॅटनी सॉल्व करणार आहे, हेच क्वेश्चन मी तिथे जाऊन सॉल्व करणार आहे, असंही डिसाईड करू नका. तिथे वेळेवरती जाऊन तुम्हाला एकंदरीत क्वेश्चनचा विचार करून क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने तुमचा आलेला आहे ते वेळेवर जाऊन तुम्हाला विचार करायचा आहे की तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. यासोबतच बघा, महत्त्वाचं असं आहे क्वेश्चन सिलेक्शनवरती लक्ष द्या. प्रॉपर त्या टाईमवरती प्रॉपर वेळ मॅनेज करून तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन तुमचं सिलेक्ट करायचं आहे. डिपेंड करतं बघा, 2 दिवस एक्झाम आहे, टोटल 8 शिफ्ट आहेत. तर असं होऊ शकतं की एखादी शिफ्ट इझी येईल, एखादी शिफ्ट लेंदी येईल किंवा ज्याला तुम्ही म्हणता डिफिकल्ट येईल. तर डिफिकल्ट शिफ्टचा जास्त विचार करायचा नाही किंवा तुमच्या आधीची शिफ्ट जास्तच डिफिकल्ट असेल तर तुमचाही पेपर तसाच येईल किंवा तुम्हाला कसा पेपर येईल याचा विचार जास्त करायचा नाही. जर पेपर एकदम तुमचा पेपर सुरू झाल्यानंतर जर तुमच्या असं लक्षात आलं की तुमची जी शिफ्ट आहे ती खूप लेंदी आहे, खूप डिफिकल्ट आहे, तर तुमची ॲक्युरसी ठेवा. जेवढे तुम्हाला जमत आहेत तेवढेच प्रश्न सॉल्व करा. स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा, तुमच्या नॉलेजवरती कॉन्फिडन्स ठेवा. नक्कीच तुम्ही जर व्यवस्थित ॲक्युरसी मेंटेन केली तर पेपर तुमचा क्लिअर होईल. त्यानंतर बघा, त्यासोबतच सेक्शन वाईज जो तुमचा ॲप्रोच असतो, जसं क्वांटचं काही तुम्ही आधीच ठरवून जाता की मला जसं सिम्प्लिफिकेशन आहे तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन उद्या दिसले, जसं की क्लरिकल एक्झाममध्ये आपल्याला माहीत आहे की 8 ते 10 सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्सिमेशनचे प्रॉब्लेम्स येतात. तर एकदा बघा चेक करत असताना, कारण लास्ट इयरला काही शिफ्ट्समध्ये सिम्प्लिफिकेशन तर विचारले होते पण काही सिम्प्लिफिकेशन जे होते ते लेंदी पण होते. ठीक आहे, तर 10 आले म्हणजे 10 सगळेच करायचे आणि मग इझी क्वेश्चन्स तुमचे स्किप होऊन जातात. तर याचं भान ठेवा की क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला पर्टिक्युलर क्वेश्चनला किती टाईम लागतो. जास्त टाईम आपल्याला क्वेश्चनला तिथे द्यायचा नाही आहे. लवकर क्वेश्चन सॉल्व करायचं आहे, लवकर तो सोडायचा आहे. या गोष्टींचं भान ठेवा. कधी काय येतं की लेंदी सिम्प्लिफिकेशन तुम्हाला 2-4 टाकल्यानंतर तुम्ही बसता त्यामध्ये करत, आणि तसं केल्यामुळे तिथे तुमचा टाईम जातो आणि मग तिकडे मिसलेनियस क्वेश्चनमध्ये काही डायरेक्ट क्वेश्चन टाकलेले असतात, वर्ड प्रॉब्लेम्स किंवा मिसलेनियस क्वेश्चन्समध्ये, ते स्किप होतात. जसं की RRBमध्ये मी पाहिलं, RRB POमध्ये जसं त्यांनी पेपर थोडासा तुम्हाला दिसेल की त्यांनी DI थोडे लेंदी टाकले होते. काही मुलं ठरवूनच आले होते की त्या ठिकाणी पहिले सिम्प्लिफिकेशन करणार, ॲप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन सिरीज केले आणि मग DI करणार. मग DI लेंदी आहे, तुम्हाला दिसतो आहे की DIला थोडा जास्त टाईम लागतो आहे. तर तुम्ही जर वर्ड प्रॉब्लेम्स पाहिले असते तर ते DIच्या कम्पॅरिझनमध्ये डायरेक्ट होते, डायरेक्ट तुम्हाला सॉल्व करता आले असते. ठीक आहे, तर उद्या तेच तुम्हाला त्या ठिकाणी हे माइंडमध्ये ठेवून पेपर सॉल्व करायचा आहे की कोणता एरिया तुम्हाला सॉल्व तुम्ही करताय पण तो वेळ किती घेतो. त्यासोबतच बघा, अजून यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत, तसं जर रिझनिंग आहे, तुमचं रिझनिंग सेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पझल आणि सिटिंग अरेंजमेंट एकदा त्याला अटेम्प्ट करण्यापूर्वी 10-1 सेकंद विचार करा की कोणता पहिले घ्यायचा आहे. एकदम त्याला स्टार्ट करू नका, कम्पेअर करा. जेवढे 2 ते 3 तुम्हाला सेट दिलेले आहेत अरेंजमेंट्सचे किंवा पझलचे, तर एकदा व्यवस्थित कम्पेअर करा की कुठला तुम्ही आधी सॉल्व केला पाहिजे, कुठला लेंदी तुम्हाला दिसतो आहे. या पद्धतीने पहिले प्रॉपर सिलेक्शन करा, पहिले कुठला करायला पाहिजे, नंतर कुठला करायला पाहिजे, त्याच्यानंतर कुठला करायला पाहिजे, आणि मग सॉल्विंग स्टार्ट करा. एकदम पाहिल्याबरोबर स्टार्ट करू नका. आणि जसं की स्ट्रॅटेजीबद्दल बऱ्याच वेळेस आपण सेशन्समध्ये बोललेलो आहे की पहिले तुम्ही मिसलेनियस करून घ्या, मग जे अरेंजमेंट्स आणि पझल्स आहेत ते लास्टला ठेवा, किंवा एकंदरीत तुमची आता जशी स्ट्रॅटेजी असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. तुम्ही तुमच्यासाठी तयार केलेली स्ट्रॅटेजी ही बेस्ट आहे. लास्ट मिनिटवरती ते कोणाचं ऐकून चेंज करू नका. जर तुमच्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला मार्क्स येत असतील
तर तुमची स्ट्रॅटेजी ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. त्यामुळे आता स्ट्रॅटेजी बदलण्याची वेळ नाही आहे, स्ट्रॅटेजीला उद्या इम्प्लिमेंट करायची वेळ आहे. त्यामुळे लास्ट मिनिटला तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी चेंज करायची नाही. ज्या पद्धतीने ज्या स्ट्रॅटेजीने मॉक टेस्ट दिलेल्या आहेत त्याच स्ट्रॅटेजीने उद्या तुम्हाला पेपर सॉल्व करायचं आहे. त्यासोबतच इंग्लिश सेक्शन आहे. इंग्लिश सेक्शन प्रॉपरली बरेच कॅन्डिडेट्स असे आहेत की ते पूर्ण वाचत नाहीत. बरेच जण असे मी पाहिले की RC स्किप करतात. तर पूर्ण सेक्शन तुम्हाला रीड करायचं आहे. ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे व्यवस्थित मार्क करा. पेपर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. ज्याच्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे व्यवस्थित मार्क करा. आणि ज्याच्यावर नाही आहे, जे डाऊटेड आहे, रिस्क अजिबात घ्यायची नाही पेपरमध्ये, ॲक्युरसी मेंटेन करा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला चांगला उद्या पेपर द्यायचा आहे. माइंडसेट एकदम शांत ठेवा. स्वतःच्या अभ्यासावरती विश्वास ठेवा. तुम्ही आतापर्यंत जेवढं केलं असेल त्याच्यावरती विश्वास ठेवा की तुम्ही जे काही कन्सिस्टंटली काम केलेलं आहे ते उद्या व्यवस्थितच अप्लाय होणार आहे. हे सतत तुम्ही तुमच्या माइंडला इन्स्ट्रक्ट करत राहा. ठीक आहे. बिलीव्ह ऑन युअर सेल्फ की जे तुम्ही केलेलं आहे ते बेस्टच केलेलं आहे तुमच्यासाठी. तुम्ही जे स्ट्रॅटेजी डिसाईड केलेली आहे तुमच्यासाठी ती बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे स्वतःला तुम्ही सांगा असं पुन्हा पुन्हा की तुम्ही जे स्वतःसाठी जे डिसिजन्स घेतलेले आहेत ते बरोबर आहे. ऑब्वियसली हे त्यांच्यासाठी नाही आहे ज्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेला नाही. त्यांना पेपर डिफिकल्टच जाणार आहे, कारण काहीच माहीत नाही किंवा व्यवस्थित जर प्रॉपरली तुमचा अभ्यासच नसेल तर ऑब्वियसली त्याचा रिझल्ट काय येईल हे वेगळं सांगायची गरज नाही. पण यस, हे महत्त्वाचं आहे किंवा हे शॉर्ट सेशन घेण्यामागचं कारण हे आहे की ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे तर एक्झाम प्रेशरमुळे त्यांचा पेपर खराब नाही झाला पाहिजे. ठीक आहे. तर चालेल, याच गोष्टींवरती मला बोलायचं होतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घ्या. तिथे जाण्याआधी प्रॉपरली तुमची बॅग जी आहे ती प्रॉपरली त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स तिथे पाहिजे, जसं की ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे, तुमचं ओरिजिनल जे काही आयडेंटिटी कार्ड आहे आणि त्यासोबत त्याची फोटोकॉपी, त्यासोबत तुमचं कॉल लेटरवरती फोटो पेस्ट आत्ताच करून टाका. ठीक आहे. उद्यासाठी तो ठेवू नका. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये ठेवा. 2 पेन ठेवा. ठीक आहे. प्रॉपरली उद्या सेंटरला दिलेल्या रिपोर्टिंग टाईम जो दिलेला असेल त्याच रिपोर्टिंग टाईमला तुम्ही सेंटरला पोचा. चालेल. उद्या तुमचा पेपर चांगलाच जाणार आहे, चांगलाच सोडून यायचा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमच्या अभ्यासावरती विश्वास ठेवा आणि ऑल द बेस्ट. चालेल. तर इथे सेशन थांबवतो आहे मी.